दादर येथील अरबी समुद्राच्या काठावर स्थित चैत्यभूमी हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण स्मारक आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झाल्यानंतर 7 डिसेंबर 1956 रोजी येथे बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे अनुयायांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. तर आज आपण एक्सप्लोअर करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोणाशी ब्लॉगमध्ये. आणि मी सध्या आहे दादर स्टेशनला, वरती आले ब्रिजवर. आपल्याला यायचे चैत्यभूमीला. गेल्या संडेला प्लॅन आहे ना कॅन्सल झाला, तर त्यामुळे आता चालू ह्या संडेला. हे बघा आपल्याला इकडून जायचं आहे, वरती आलो आहे. आता जाऊया बघूया. इथून स्टेशनवरनं जास्त लांब नाही, तर म्हटलं चलतच जाऊया. तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर आहे ते. आपल्याला इथून जायचं आहे, चला प्रवासाला चालू आहे. तर मित्रांनो हा आपला दादर मार्केट आहे. सध्या एवढा भरला नाही, काय माहीत संडे आहे तरी पण. तर आपल्याला इकडून जायचं आहे सरळ, तर चला जाऊया. वेळ लागेल थोडा वेळ, पण एवढा नाही लागत, 10 ते 15 मिनटं लागतात. तर चला जाऊया आपण. हे बघा इथून सरळ जायचं आहे. चलो. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण चैत्यभूमीला. हे बघा एंट्रन्स आणि अशोक स्तंभ आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो सुरुवातीला आल्यावर आहे ना, हे बघा सुंदर असं अशोक स्तंभ दिसतं. आणि या साईडला दादर चौपाटीला राहिला आहे, आणि इथून आपण जातो चैत्यभूमीला. तर चला जाऊया आपण चैत्यभूमीला तिथे. आणि या साईडला मस्तपैकी व्ह्यू पॉईंट आहे समुद्राला. तर पहिला आपण पाया पडून घेऊया. तर मित्रांनो स्टार्टिंगला जाताना ना इथे आपल्या बाबासाहेबांची आणि श्री गौतम बुद्धांची सुंदर सुंदर असं प्रेम आहेत. हे बघा मस्त मस्त अशी गौतम बुद्धांची मूर्त्या पण आहेत. आणि इथून आपण जायचं आहे आता पुढे दर्शनाला. इथे समुद्र आहे, तर चला पहिला ती दर्शन घेऊ. मित्रांनो इथे एंट्री गेट आहे, आणि इथे आल्यावर आहे ना इथे पहिल्या ती चप्पल काढायला स्टँड आहेत. त्यानंतरच आतमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. चला पहिला ती चप्पल काढूया आणि जाऊया आतमध्ये. मित्रांनो इथे आल्यावर आहे ना सुंदर सुंदर असे बाबासाहेबांची आपल्या छायाचित्र कोरलेले आहे तिथे मस्तपैकी. आणि तिथून आपला प्रवेशद्वार आहे. तर चला आतमध्ये जाऊया पहिला आधी. मित्रांनो सुरुवातीला आल्या आहे ना इथे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे सुंदर सुंदर असे पुस्तकं आहेत. हे एंट्री गेटच्या पुढेच आहे. हे बघा स्टॉल आहे. तर मित्रांनो आता मी आतमध्ये आलो. आता बघूया कॅमेरा आणि आतमध्ये अलाउड आहे काय. आणि हे बघा इथे मस्त मस्त अशी पुस्तकं आहेत आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची. आणि तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे दर्शन घ्यायला. आणि हे बघा इथे आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर आहे. थांबा तुम्हाला दाखवतात म्हणजे. हे बघा मित्रांनो आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर अशी सिग्नेचर दिलेली आहे. आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आता बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही ते माहीत नाही, पण बघूया थोडेफार फुटेज भेटले ना तरी बस झाले. हे बघा इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर मित्रांनो आई रमाबाईंची आहे ना काल जयंती होती, तर त्यामुळे बाहेर फोटो लावला आणि त्याला खूप जण पाया पडतात. मी पण पाया पडून घेतला आणि आतमध्ये दर्शन घेतलं सुंदर असं. पण कसं व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही, तर त्यामुळे काढता आले नाही. आणि ह्या साईडला आहे ना मस्तपैकी सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आणि ह्या साईडला खूप जण माणसं बसतात रिलॅक्स करायसाठी. ह्या साईडला पाठी एंट्री नाही वाटतं.
मित्रांनो दर्शन घेऊन आलो आता आतून. व्हिडिओ काढायला जास्त भेटलं नाही आणि जेवढे पण सायलेंट व्हिडिओ काढले कारण आतमध्ये व्हिडिओ काढायला काय देत नव्हते. ते लोक बोलत होते ह्या इंटरफेसमध्ये व्हिडिओ काढू नका. तर आता जातो आहे मी इथं. जास्त मोठा हा ब्लॉग नाही होणार, जेवढं पण होईल तुला बघा नीट प्रॉपर. बघा समुद्राची हालत बघा काय झाली, एकदम पूर्ण घाण. तर इकडे काय तर मी उतरणार नाही आणि इथे जरा जाऊया आपण, व्ह्यू पॉईंट आहे तर तिथे जाऊया. चला समोर जो दिसतोय मित्रांनो तो वर्ली सीफेज आहे आणि या साईडनं व्ह्यू बघा एक नंबर. वैभवशाली दादर आणि या साईडनं खालती पण उतरतात. घाण बघ इथे कोण उतरेल. आणि ते जास्तीत जास्त जण रीलच बनवायला आले वाटतं. जो ते रीलच बनवतो. चला आता जाऊया आपण बाहेर. चैत्यभूमीच्या या साईडला आल्यावर आहे ना दादर चौपाटी आहे, पण एकदम घाण झालं आहे पाणी आणि तिथे जायची पण इच्छा नाही होती. जाऊ तर मस्तपैकी दर्शन झालं मित्रांनो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून बघा आणि कमेंटमध्ये जय शिवराय जय भीम नक्कीच टाईप करा. चला भेटू असं नव्या करायचं. बाय.